जेव्हा समाजामध्ये हे दिव्यांग बघत आहात तर मला माझ्या परिवाराने सासरच्या माहेरच्या विकास सर नरेंद्र सर यासारख्या सर्व मित्रमंडळीची मदत झाली म्हणून मी यशस्वी होऊ शकले आणि त्याचं जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे की दिव्यांग व्यक्ती काय करू शकतो। त्याच पद्धतीनं फक्त कुठल्याही दिव्यांगाला एक दिवसाची मदत मी सगळ्या व्यासपीठावरील व्यक्तींना हे सांगू इच्छिते की सर फक्त बोलून सांगणार नाही। आर्य फाउंडेशनच्या माध्यमातून असू दे किंवा विश्वधर्म अपंग मानव सेवा यांच्या माध्यमातून असू दे जनकल्याण मैत्री या फाउंडेशनच्या माध्यमातून असू दे फक्त आज तुम्ही दिलेले आश्वासन आजच्या या व्यासपीठावर बोलण्यापुरतेच मर्यादित नका राहू। येणाऱ्या भविष्यात तुमच्यापर्यंत जिही एक दिवसाची मदत नकोय कोणाला एक दिवसाची मदत नकोय कारण की एक दिवस कोणी आपल्याला मदत करेल पण सर्वप्रथम त्यांचा सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे जो रोजगाराचा प्रश्न मिटणे अत्यंत गरजेचं आहे। आणि एक दिवस व्यक्ती काही दिवस एक वेळ अशी येते की आई वडिलांनाही तू जवळ होतो ठीक आहे माझ्या परिवाराला घरच्या लोकांना पण ते जवळ होतात एक वेळ अशी येते मग त्यासाठी त्यांचा रोजगाराचा प्रश्न मिटणे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुमच्या सर्वांची मदत हवी। आर्य फाउंडेशन आणि मला असं वाटतं या फक्त आजचं दिलेल्या आश्वासनानं आता पुढेही तुमची मदत मी अशीच आम्हाला मिळावी त्यासाठी मी सर्वांना एकदा पुन्हा सांगेन की सर प्लीज तुमची मदत मी पुढेही असू द्या। आणि सर मला असं वाटतं की पुढच्या वेळेस दोन्ही आपण कार्यक्रम लावू तो अशा पद्धतीचे रोजगार मेळावे झालेच पाहिजे पण आणखी एक मोठी समस्या जी दिव्यांगांच्या आयुष्यात असते की एका दिव्यांगाला दुसऱ्या दिव्यांगाला समजून घेण्यासाठी त्यांच्यासाठी आपण सामूहिक विवाह पण नियोजन मला असं वाटतं केलं पाहिजे आणि सगळ्यांच्या मदतीनं या पुढे आपण दिव्यांगांसाठी काय करू शकतो त्या समस्यांना काय चर्चा झाली पाहिजे। ही पण एक खूप मोठी समस्या आहे की दिव्यांगांसाठी आपण त्यांच्यासाठी सामूहिक विवाह या पद्धतीनं केलं पाहिजे। आणि जसं की सरांनी सांगितलं कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू झालं पाहिजे त्यांच्या रोजगारासाठी आपण त्या पद्धतीनं कार्य करू शकतो कारण भुसावळमध्ये जळगाव जिल्ह्यातील आम्ही अशा पद्धतीनं पॅरामेडिकलचे कौशल्य विकास केंद्र चालवतो आहेत आणि पुढे पण त्यांच्या रोजगारासाठी या पद्धतीनं ही मदत झालीच पाहिजे। आणि